हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 13 एप्रिलचा तुला जपणार आहेचा एपिसोड. अथर्व नाराज असतो कारण की मीराने त्याच्यावर आरोप केला असतो. अथर्वने जेवढी काही खेळणी घेतलेली असते वेदासाठी तो पिऱ्याला सांगून ती सगळी अनाथ आश्रमाच्या मुलांना वाटून द्यायला लावतो. तेव्हा अंबिका तिथे असते आणि अंबिका अथर्वला सांगत असते की तुम्ही काळजी करू नका, कोणी काहीही बोलू देत, पण मला माहिती आहे. तेव्हा अंबिका मनात बोलत असते की मीरा, तू असं आरोप लावायला नको होतं माझ्या अथर्ववर, मला उत्तर हवं याचं. तेव्हा अंबिका मीराच्या खोलीत येते आणि बोलते, मीरा काय करतेस? तेव्हा मीरा बोलते, ताई तू. तेव्हा अंबिका बोलते की मीरा काय करतेस आणि काल तू अथर्वला काय म्हणालीस की त्यांनी त्यांच्या बायकोला जीवे मारलं म्हणून. तेव्हा मीरा बोलते, एक मिनिट, हे तुला कसं माहीत? तेव्हा अंबिका बोलते, ते महत्त्वाचं नाहीच आहे. तेव्हा अंबिका बोलते, तू असं का म्हणाली त्यांना? तेव्हा मीरा बोलते, हे बघ ताई, नक्की मलाही ते माहीत नाहीये, पण मला असं वाटतं की वेदाच्या बाबांबद्दल वेदाला जे वाटतं ना तेच खरं आहे. तेव्हा मीरा बोलते, हे बघ, मला वेदाला रेडी करायची, तू बस, हवं तर मी येते. तेव्हा अंबिका बोलते, मीरा ऐक ना गं, अगं महत्त्वाचं बोलायचं. आणि मीरा निघून जाते. मीरा निघून गेल्यावर अंबिका बोलते की मीरा, अगं कसं सांगू, म्हणजे तुला पटेल, अथर्वने नाही मारलं ग मला, निर्दोषच ग, ते खरी गुन्हेगार ना ती माया आहे. इकडे मंजिरीला ती मीराच्या हातातली कवडी आठवत असते आणि तिला ती चेटकीन सारखी सांगत असते की ती कवडी मिळव, हे सगळं आठवत असतं. तेव्हा मंजिरीच्या डोक्यात सतत विचार चालू असतात. ती डोकं धरते तेवढा तिथं अथर्व येतो आणि पटकन तो मंजिरीला थांबवतो आणि बोलतो, आई काय झालं, तुला डोकं दुखतंय का? तेव्हा मंजिरी बोलते, नाही, थोडंसं जड झालंय. तेव्हा अथर्व बोलतो, चल आपण डॉक्टरांकडे जाऊया. तेव्हा मंजिरी बोलते, नाही मी ठीक आहे अथर्व, मी गोळी घेतली, तू सांग तुला काही बोलायचं होतं का? तेव्हा अथर्व बोलतो की आई, फक्त एवढंच की आपण जर्मनीत फॅक्टरी टाकतोय, तर 6 महिन्यांसाठी मला जर्मनीला जावं लागेल सगळं सेटअप करायला. तेव्हा मंजिरी उठते आणि बोलते, 6 महिन्यासाठी जायचं म्हणतोयस तू? तेव्हा अथर्व बोलतो, हो, सध्या 6 महिन्याचा प्लॅन आहे, तिकडे गेल्यावर कळेल की किती दिवस थांबायचं ते, आणि सगळं सेटअप झाल्याशिवाय परत येता येणार नाही. तेव्हा मंजिरी बोलते, वेदा तुझ्याशी बोलत नाही म्हणून हा निर्णय घेतला आहेस ना तू? तेव्हा मंजिरी बोलते, अथर्व मला कल्पना आहे की वेदा तुझ्याशी बोलत नाही, या गोष्टीचा तुला किती त्रास होत होते, पण म्हणून आमच्यापासूनही लांब राहणार आहेस तू? आम्ही तुझे कोणीच नाही आहोत का? तेव्हा अथर्व बोलतो, आई तुझा गैरसमज होतोय. तेव्हा मंजिरी बोलते, गैरसमज नाही होते अथर्व. तेव्हा मंजिरी अथर्वला बोलत असते, तू जर्मनीला काढशील 6 महिने तिकडे, पण इकडे मी काय करायचं, आम्ही काय करायचं? माझ्या मनाचा कधी विचार केलायस? तू राहशीलही लांब माझ्यापासून, पण मी नाही राहू शकत. तेव्हा अथर्व मंजिरीचा हात पकडतो आणि बोलतो, आई सॉरी, तुला दुखवण्याचा हेतू नव्हता माझा. तेव्हा मंजिरी बोलते, हे बघ अथर्व, आत्ता जर्मनीला सेटअपसाठी कोणालाही पाठवता येऊ शकतं, तिकडचं बेसिक सेटअप झालं तर तू जा ना. इथून मागे तू मला विचारल्याशिवाय एकही निर्णय घेतला नाहीस आणि आज असं अचानक सांगतो की मी जर्मनीला चाललोय. तेव्हा मंजिरी अथर्वला धीर देत असते की माझा विश्वास आहे अथर्व, वेदा लवकरच बोलेल तुझ्याशी. अथर्व वेदाच्या खोलीत येतो. वेदा झोपलेली असते. तिच्या जवळ येतो, तिचा टेडी ठेवतो आणि बोलतो की हा बघ तुझा टेडी, काल रात्री मी बलून्स, चॉकलेट तुझ्यासाठी सगळं घेऊन आलो होतो. मला स्वतःहून तुला ते चॉकलेट भरवायचे होते. खूप वाट बघत होतो मी, 1 वर्षापासून वाट बघतोय मी, तू कधी येशील, माझ्याशी बोलशील, बाबा म्हणशील, हसशील माझ्यासोबत, पण तू येत नाही आहेस. तेवढ्यात अंबिकाही तिथे येते. तुझं बोलणं ऐकायला मी अधीर झालोय वेदा. तू ज्या दिवशी माझ्याशी बोलशील ना, तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा असेल. तेव्हा अथर्व बोलतो, बाळा मी हळत चाललोय, माझा पेशन्स संपतोय, हळूहळू का होईना सुरुवात तरी कर, मी थांबेन. तू प्रिन्सेस आहे ना, प्रिन्सेस सगळ्यांची इच्छा पूर्ण करते. इथे मीरा पण येते तोपर्यंत, मीराही ऐकत असते अथर्वचं बोलणं. मला सांग वेदा, माझी कधी इच्छा पूर्ण करणार आहेस? आणि मी नाही ऐकणार नाही अथर्व. वेदा बोलतो, प्लीज माझ्यावरचा राग सोड वेदा. तेव्हा अंबिका बोलत असते की अथर्व, आय एम सॉरी, ही सगळी माझी चूक आहे, मी जर तुम्हाला सोडून गेले नसते ना तर हा दिवस बघावा लागला नसता तुम्हाला. तेव्हा अथर्व बोलत असतो वेदाला, अंबिका ऑलरेडी मला सोडून गेली, तू तरी अशी तुटक वागू नकोस माझ्याशी. तेवढ्यात अथर्व मीराकडे बघतो आणि पटकन उठतो आणि तो फिरवून घेतो आणि तिथून निघून जायला लागतो. तेवढ्यात मीरा बोलते, वेदाचे बाबा, मी तुमची आणि वेदाची भेट करून देईल म्हणून म्हणाले होते, पण मी ते काही करू शकली नाही, त्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्यामुळे मला माफ करा. पण हो, त्यामागचं कारणही समजून घ्या. वेदाने जे चित्र काढले त्यावर माझा विश्वास आहे. तेव्हा अथर्व बोलतो, मनात शंका आहे तर माफी कशाला मागतेस? मनात खरंच खंत असेल ना तरच माणसाने सॉरी म्हणावं. तेव्हा अथर्व तिथून निघून जातो. मीरा वेदाला उठवते शाळेत जाण्यासाठी. बघते तर वेदाला ताप असतो. वेदा, तुला तर ताप आहे, काल रात्री तर बरी होती, असा अचानक कसा ताप आला? तेव्हा मीरा बोलते, थांब वेदा, तुला औषध देते, लगेच बरी होतील. तेवढ्यात तिला अंबिका दिसते आणि बोलते, ती ताई. तेव्हा मीरा बोलते, ताई तू इथे अशी अचानक? तेव्हा अंबिका बोलते, अगं सहजच आली होती, कशी आहेस तू? तेव्हा मीरा बोलते, मी मस्त आहे. तेव्हा मीरा बोलते, पण ताई तूच गोंधळलेली दिसतीये. तेव्हा अंबिका बोलते, मी नाही. तेव्हा अंबिका बोलते, तू काय करते हेच बघायला आली होती खरं तर, ही झोपलेली दिसली तर म्हटलं की तब्येत बघावी. तेव्हा मीरा बोलते,
ताई माफ कर, पण तिला नाही आवडणार हे. वेदांना जवळ नवीन लोकांना जवळ येऊ देत नाही. तेव्हा अंबिका बोलते सॉरी, चुकलंच जरा माझं, येते मी. तेव्हा मीरा बोलते ताई आता आलीच आहे तर थांब ना जरा वेळ. तेव्हा मीरा बोलते ताई मला तुझं काही कळतच नाही, येतेस आणि अचानक निघून जातेस. तेव्हा मीरा वेदाला औषध देणार, तेवढ्यात बघते तर औषध संपलेलं असतं. तेव्हा मीरा बोलते की वेदा मी तुझ्यासाठी मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या आणते, त्या कपाळावर ठेवल्या की तुला बरं वाटेल. तेवढ्यात माया इकडे किचनमध्ये येते. तेव्हा मंजिरी बोलते माया काल रात्रीपासून अथर्व जरा नाराज आहे, आज आपण त्याच्या आवडीचा ब्रेकफास्ट बनवूया. तेव्हा माया बोलते की हो मॅडम, मी पण तेच म्हणणार होते. तेव्हा मंजिरी बोलते तुला माहिती असेलच अथर्व जर्मनीला जायचं म्हणतोय. तेव्हा माया बोलते हो, दादासाहेबांशी बोललात होते. तेव्हा मंजिरी बोलते तुला काय वाटतं त्याने जर्मनीला जावं की जाऊ नये. तेव्हा माया बोलते मॅडम अहो, नेक्स्ट फ्यू डेजमध्ये आमचं लग्न होणार आहे, अशा वेळेला नवऱ्याने आपल्यापासून दूर जावं असं कोणत्या मुलीला वाटणार आहे. तेव्हा मंजिरी बोलते की पण मला असं वाटतंय की अथर्वने जर्मनीला जावं. तेव्हा मंजिरी बोलते त्याने जर्मनीला जाऊ नये यासाठी आई म्हणून मी थोडं नाटक केलं, इथे थांबावं म्हणून थोडा आग्रही धरला, पण माया मात्र तू त्याला जर्मनीला घेऊन जा. तेव्हा मंजिरी बोलते तिकडे जाऊन तुम्ही दोघी सेटल व्हा आणि तिकडे जी नवीन फॅक्टरी सुरू होणार आहे त्याचं काम बघा. तेव्हा माया बोलते मॅडम वेदाला जर्मनीला घेऊन जायचं म्हटलं पण तिचं शाळा इकडे, त्याचं कसं करणार. आणि ह्या सगळ्याच्या नादात तिचं अकॅडमिक इयर वाया नको जायला आणि हे अथर्वला पण नाही आवडणार. तेव्हा मंजिरी बोलते वेदाला घेऊन जा असं मी म्हणालीच नाहीये माया, तुम्ही दोघं तिकडे जा, वेदा इथेच थांबेल माझ्यासोबत. तेव्हा माया बोलते मॅडम अथर्व आणि मला वेदाशिवाय नाही करमणार तिकडे. तेव्हा मंजिरी बोलते आणि माझं इकडे मन नाही लागणार, अंबिका गेल्यापासून या घरात मला करमत नाही फारसं, आणि त्यात जर अथर्व गेला आणि त्याच्यासोबत वेदाही गेली तर हे घर खायला उठेल मला. ती आत्ता इथे असताना तिचा चेहरा बघून सगळं दुःख सारून निदान जगते तरी मी वेदाला कुठेही पाठवणार नाही. तेव्हा माया बोलते ओके मॅडम. तेव्हा माया बोलते तुम्ही वेदाची आजी आहात आणि माझ्याहून जास्त अधिकार आहे तुमचा तिच्यावर, त्यामुळे तुम्ही जे काही म्हणाल ते मला मान्य आहे. तेवढ्यात तिथे मीरा येते आणि घाईघाईत मीठ पाणी ते तयार करत असते. तेव्हा मंजिरी बोलते मीरा एवढ्या लगबगीने काय करतेस. तेव्हा मीरा बोलते बाईसाहेब वेदाला ताप आलाय त्यामुळे मी मिठाचं पाणी घ्यायला आली होती. तेव्हा मंजिरी बोलते असं अचानक, काल रात्री तर बरी होती. तेव्हा मीरा बोलते हो ना, मला पण माहित नाही कसा आला ताप, मी आलेच हो. तेव्हा मंजिरी पण येते आणि बघते तर बोलते हो ग, चांगलाच भरलाय ताप. तेव्हा माया पण तिथे येते की मला असं वाटतं आपण डॉक्टरांना बोलवूया. तेव्हा मंजिरी बोलते हो, तू आधी अथर्वला बोलून जा. तेव्हा मंजिरी बोलते मीरा ते बाऊल दे माझ्याकडे आणि पट्ट्या घेऊन ये जा. तेव्हा मीरा उठते आणि तिची ती कवडी खाली पडते. तेवढा तिकडे माया अथर्वला आवाज देते की अथर्व मंजिरी मॅडमने बोलवलंय. माया बोलते अथर्व वेदाला ताप आलाय. तेवढं तिकडे मंजिरीचं लक्ष त्या कवडीकडे जातं. तेवढ्यात मंजिरी ती कवडी उचलायला जाणार, तेवढ्यात मीरा आवाज देते बाईसाहेब. तेव्हा मंजिरी बोलते तू ठेव पट्ट्या. तेव्हा मंजिरी ती कवडी उचलणारच, तेवढ्यात अथर्व घाईघाईत धावत पळत येत असतो आणि त्याचा हात मंजिरीच्या हातावर पडतो आणि तेवढ्यात मंजिरी ओरडते. तेव्हा अथर्व बोलतो आय एम सॉरी आई, मी बघितलं नाही. तेव्हा मंजिरी बोलते नाही नाही मला काही नाही झालंय. तेवढ्यात मीरा पण येते बाईसाहेब. तेवढ्यात मंजिरी जोरात ओरडते तुझी कवडी उचल आधी. तेव्हा मीरा पटकन ती कवडी उचलते आणि पुन्हा आपल्या ओढणीला बांधते. तेव्हा अथर्व बोलतो आई तू एवढ्याशा कवडीवरनं एवढी पॅनिक का होतेस. तेव्हा अथर्व बोलतो आई तुला लागले, मग हात दाखव तुझा. तेव्हा मंजिरी बोलते अथर्व मी ठीक आहे, तू वेदाकडे लक्ष दे. तेव्हा अथर्व वेदाकडे जाऊन बोलतो की हिचा ताप खूप वाढला आहे, डॉक्टरांना फोन करावा लागेल. तेव्हा माया बोलते मी करते फोन. तेवढ्यात मंजिरी बोलते मी आलेच. तेव्हा मंजिरी तिच्या खोलीत येते आणि हात बघते आणि बोलते त्या कवडीचा मला फक्त स्पर्श झाला आणि माझा हात भाजला. तेव्हा त्या चेटकिरीचा आवाज मंजिरीला येतो. मंजिरी मंतरलेल्या कवड्या आहेत त्यांना असा सहज हात लावणं शक्य नाहीये. माझ्या शक्तीमुळे तू वाचलीस, अन्यथा हात निकामी झाला असता. दुसरा कोणी सामान्य माणूस असता तर भस्म झाला असता. तेव्हा मंजिरी बोलते मार्जरी मला आता या कवडीचं गूढ सांग, आता मला सहन नाही होते. तेव्हा मार्जरी बोलते 170 वर्षांचा इतिहास आहे या कवड्यांना, तेच नक्षत्र, ती स्थिती पुढच्या काही महिन्यात येणार आहे. 170 वर्ष मी या क्षणाची प्रतीक्षा करते. सगळ्या कवड्या नियतीच्या आहेत, त्या आपल्याला परत कराव्या लागतील. त्यासाठी सगळ्या कवड्या आपल्याकडे असणं गरजेचं आहे, नाहीतर आजवर केलेले कष्ट, त्यामागची साधना सगळं वाया जाईल. अशा छोट्या मोठ्या जखमा होतच राहतील, त्याने घाबरून जाऊ नकोस मंजिरी. तेव्हा मार्जरी बोलते मंजिरी यापेक्षा मोठ्या गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. मंजिरी कणखर हो, त्या कवड्या मिळवण्यासाठी तयार हो. मंजिरी पुन्हा कपाटातून तो बॉक्स काढते आणि हाताला त्या बॉक्समधनं काहीतरी माती लावते आणि तिची जखम हील करते. तेव्हा वेदाला डॉक्टर चेक करून जातात. तेव्हा अथर्व बायाला बोलतो की मी आज दिवसभर वेदाजवळ थांबणार आहे,
तो सगळ्या मीटिंग कॅन्सल करतो आणि वेदाजवळ थांबण्याचा निर्णय घेतो. अथर्व फोनवर बोलत असतो तेवढ्यात वेदा उठते. अथर्व पटकन तिच्याजवळ जातो आणि तिला मिठीत घेतो. वेदाही त्याला छानशी पकडत असते. तेवढ्यात माया मुद्दामच तिला बोलते, वेदा डोळा उघड. वेदा पुन्हा झोपून घेते. तेव्हा अथर्व बोलतो, होतीस ना तू माझ्या खुशीत, मग काय झालं? तेव्हा माया बोलते, अथर्व मी काय म्हणते, आत्ताच ना तिला थोडं बरं वाटतंय ना, तू थोडंसं बाहेर जा, तिला आराम करू दे, नाही तर पुन्हा तिची चिडचिड होईल. तेव्हा अथर्व बोलतो, मी बाहेर कसा जाऊ, माझं लक्ष इथेच असणार आहे एनिवे. तेव्हा माया बोलते, आय नो अथर्व, पण वेदाच्या हेल्थसाठी म्हणते मी हे. ट्राय टू अंडरस्टँड. तिने आत्ता आराम केला तर तिला बरं वाटेल. तेव्हा अथर्व बोलतो, ठीक आहे, पण तू थांब इथे, काही लागलं तर मला कॉल कर. तेव्हा अथर्व बाहेर जातो आणि मीरा आतमध्ये येते आणि मग मीरा बोलत येते, मला ना यांचं पटतच नाही, हे असे कसे निघून जाऊ शकतात. तेव्हा माया बोलते, अथर्वबद्दल बोलतेस ना? तेव्हा माया बोलते, अगं मी म्हणाले त्याला वेदासोबत थांब, पण ऐकतच नाहीये. तेव्हा मीरा बोलते, अहो ताई, स्वतःची मुलगी आजारी आहे तरी त्यांना इथे थांबावंसं वाटलं नाही. तेव्हा मीरा बोलते, मला ना त्यांचं वागणंच पटत नाही. उलट आपली मुलगी आजारी तर तिला कुशीत घेऊन झोपायचं, स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं, ते तर नाहीच, वर निघून गेले. तेव्हा माया बोलते, हो ना गं, मला वाईट वाटतं वेदासाठी, स्वतःच्या वडिलांचं प्रेम सुद्धा मिळत नाही तिला, म्हणून मी अथर्वशी लग्न करायचा निर्णय घेतलाय, किमान आईचं तरी प्रेम मिळू दे तिला. तेव्हा मीरा बोलते, मायाताई, तुम्ही ना खरंच खूप काळजी करता वेदाची, आणि वेदाला पण ना खूप गरज आहे तुमची. इकडे मंजिरी स्वयंपाक करत असते. तेव्हा मीरा बोलते, अहो बाईसाहेब, तुम्ही का करतायत स्वयंपाक, मी करते. तेव्हा मंजिरी बोलते, राहू दे गं, तुला मी म्हणाली होती ना की किचनमध्ये येऊन स्वयंपाक केला का मला जरा बरं वाटतं. तेव्हा मीरा बोलते, हो, पण तुमचा हात तुम्हाला त्रास होत असेल ना? तेव्हा मीरा बोलते, बाईसाहेब, त्या हाताला आराम द्या तर तुम्ही. तेव्हा मंजिरी बोलते, मीरा अगं नको काळजी करूस, माझ्या हाताला काही नाही झाले. तेव्हा मीरा बोलते, अरे मला वाटलं तुमचा हात पायाखाली आला असेल तर तुम्हाला लागलं असेल. तेव्हा मंजिरी बोलते, काही विचारायचं होतं का? तेव्हा मीरा बोलते, नाही तेच हाताचं. तेव्हा मंजिरी बोलते, बरं काही बोलायचं होतं का मग? तेव्हा मीरा अडखळत बोलते, बाईसाहेब, कोणाच्या वागण्याबद्दल मला बोलायचा काहीच अधिकार नाहीये. तेव्हा मीरा बोलते, वेदाच्या बाबांना शोभतं काही वागणं, म्हणजे बघा ना, कोणाचे बाबा असे लेकीला बरं नसताना निघून जातील, पण वेदाचे बाबा गेले का? त्यांना त्यांच्या लेकीची काळजी नाहीये का? उलट बाईसाहेब, मला असं वाटत होतं की त्यांनी तिच्याजवळ अजून थांबायला हवं होतं. ती बिचारी तापाने कणत होती आणि ते हे कामाला निघून गेले. बाईसाहेब, तुम्ही सांगा ना, लेकी समोर काम महत्वाचं आहे का? तेव्हा मंजिरी बोलते, मीरा, तुम्ही पुन्हा गैरसमज करून घेतेस. 1 वर्षापासून वेदा अथर्ववर राग धरून बसली. त्याने तिला जवळ करण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते आवडत नाही, चिडचिड करते ती, म्हणून आत्ता आजारी असताना पुन्हा तिची चिडचिड होऊ नये म्हणून त्याने तसं केलं असेल. तेव्हा मंजिरी आलेच म्हणून तिथून निघून जाते. माया हे सगळं ऐकतच असते. तेव्हा मंजिरी गेल्यावर माया संधी साधून मीराजवळ येते आणि बोलते, तुलाही जाणवतंय ना, अथर्वचं वेदाच्या बाबतीत फार दुर्लक्ष होतंय, मला तर रोज जाणवतंय. 1-2 वेळा सांगून समजवण्याचा प्रयत्न पण केला गं, पण ऐकतच नाही गं. मॅडमलाही सांगितलं, पण आईला तिच्या मुलाचं वागणं चुकतं हे कधीच कळत नाही. प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे काही ना काही उत्तर असतं. मी काय बोलणार गं, शेवटी मी पण या घरातली नाहीये. वाईट फक्त वेदाचं वाटतंय. तेव्हा मीरा बोलते, हो ना, या सगळ्यामुळे वेदाला जो काही त्रास होतोय तिच्याकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष होतंय. तेव्हा मीरा बोलते, मायाताई, तुम्ही खूप चांगले आहात, तुमचं वेदाशी रक्ताने नातं नसलं तरी तुम्ही मनाने जोडल्या गेलेल्या आहात. ताई, तुम्ही लवकर लग्न का नाही करत, म्हणजे तुम्ही लवकर लग्न केलं तर वेदाला आईचं प्रेम मिळेल. तेव्हा माया बोलते, मीरा, माझाही तोच प्रयत्न आहे. या लग्नातून मला काय मिळेल हे मला नाही माहिती, पण या लग्नातून वेदाला आईचं प्रेम मिळावं यासाठीच माझा पूर्ण प्रयत्न असेल. असं चूज करते, वेदाला द्यायचंय. तेव्हा मीरा बोलते, मायाताईसारख्या माणसांकडे बघितलं ना तर विश्वास बसतो की आजकालच्या जगात माणुसकीने आपुलकीची माणसं जिवंत आहेत. काहीही नातं नसताना सख्या आईसारखं प्रेम करतात त्या वेदावर. इकडे अजित फोनवर बोलत असतो. तेवढ्या तिथे अथर्व येतो आणि बोलतो, काय चाललंय? अजित थोडा चाच पडतो आणि पटकन उठतो. तेव्हा अथर्व बोलतो, कुणाशी बोलतोय? तेव्हा अजित बोलतो, नाही, नथिंग, जनरल कॉल. तेव्हा तिथे केशव काका येतात आणि बोलतात की काय झालं, तुम्ही सगळ्या मीटिंग कॅन्सल करायला लावल्या आणि मीराचं ते मिशन वेदा सक्सेस झालं ना? तेव्हा अथर्व बोलतो, काका, अंबिका गेल्यापासून ना काही व्यवस्थित होत नाहीये. तेवढ्या तिथे अंबिका पण येते. तेव्हा अथर्व सांगत असतो की खूप एकटा पडलोय मी. एक तर देवाने ऑलरेडी अंबिका माझ्यापासून हिरावून घेतली आणि त्यात वेदा समोर असून सुद्धा माझ्यापासून दूर आहे. तेव्हा अंबिका तिथे असते आणि ती बोलत असते की अथर्व, आपल्या वेदाच्या मनात तुमच्याविषयी विष काढून येते, म्हणून ती अशी तुटक वागते तुमच्याशी, नाहीतर तुमच्याबद्दल तिच्या मनात किती प्रेम आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तेवढ्यात अथर्वला एक फोन येतो. तेव्हा अथर्व बोलतो, काय बोलताय तुम्ही, आणि असा कसा वर्कर्सने संप केला आहे, हे सगळं अजितने घडवून आणलेलं असतं. तेव्हा अथर्व बोलतो, तुम्हाला माहिती का या संपामुळे किती मोठा आपला लॉस होऊ शकतो. आजपर्यंत कोल्हापूर कुठल्याही फॅक्टरीमध्ये वर्कर्सने संप केलेला नाही आहे. यू अंडरस्टँड दॅट? ते सगळं सोडा, वर्कर्सच्या मॅनेजमेंटकडनं काय अपेक्षा आहे, काय आहे त्यांच्या इच्छा, ते सगळं आत्ताच्या आत्ता मला कळवा. आय एम वेटिंग फॉर युअर कॉल. तेव्हा अथर्व अजितला फोन करतो आणि बोलतो, अजित, कॅबिनमध्ये ये आत्ता.
इकडे दादासाहेब पण फोनवर बोलत असतात की काय हे कधी झालंय, ठीक आहे मी बघतो. तेव्हा दादासाहेब मंजिरीला बोलतात की मला ऑफिसला जावं लागेल, बहुतेक कोल्हापूरच्या फॅक्टरीत कामगारांनी संप केलाय. तेव्हा दादासाहेब बोलतात एनिवे मला ऑफिसला जावंच लागेल, कारण की जर्मनीच्या प्लांट संबंधी पण मला ऑफिसमध्ये मीटिंग करायची होती. तेव्हा दादासाहेब बोलतात मंजिरी मला असं वाटते की मी अजितला घेऊन जातो सोबत जर्मनीला. तेव्हा मंजिरी बोलते अजितला का? तेव्हा दादासाहेब बोलतात काय त्याच्यावर जबाबदारी टाकायला हवी, आता नवीन नवीन कामं सुरू होत आहेत आपली, त्यासाठी माणसाला लागतीलच ना. माझ्याबरोबर जर्मनीला आला तर तेवढंच 4 गोष्टी शिकेल तरी. तेव्हा मंजिरी बोलते ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतंय तसं करा. तेवढं तिथे मीरा पण दिसते त्यांना. तेव्हा दादासाहेब मीराकडे बघतात आणि बोलतात आणि मी आज मीराला ऑफिसला घेऊन जाऊ का? तेव्हा मंजिरी बोलते का हो? तेव्हा दादासाहेब बोलतात काय नाही, या पोरीचा पायगुण चांगला आहे, त्यानिमित्ताने काही पॉझिटिव्ह गोष्टी घडतील ऑफिसला. मंजिरी मीराला आवाज देते आणि बोलवून घेते. तेव्हा मंजिरी बोलते मीरा तुला दादासाहेबांबरोबर आज ऑफिसला जायचंय. तेव्हा मीरा बोलते मी ऑफिसला कशाला? तेव्हा मंजिरी बोलते मी सांगते म्हणून जाशील? तेव्हा मीरा बोलते हो. तेव्हा मंजिरी बोलते जा तू फ्रेश होऊन घे, मी पण आलेच. तेव्हा मीरा खोलीत जाते. तेव्हा मंजिरी तिथे येते आणि बोलते मीरा अगं तू अजून आवरलं नाहीस, दादासाहेबांना उशीर चालत नाही. तेव्हा मीरा बोलते हे काय आवरतच होते. तेव्हा मंजिरी बोलते जा. तेव्हा मीरा पुढे जायला लागते. मंजिरी पटकन तिची दुपट्टा पकडते. तेव्हा मंजिरी असं दाखवते की ओढणी बांगडीला अडकली. तेव्हा त्या दोघी काढण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मंजिरी बोलते एक काम कर ना, तू ओढणी इथेच ठेवून तयारी कर, नाही तर बांगडी तुटायची उगाचच. इकडे मीराचे बाबा प्रयत्न करत असतात मंत्र म्हणून की मंजिरीने ती कवडी घ्यायला नको म्हणून. मीरा आतल्या खोलीत चालली जाते ओढणी मंजिरीकडे देऊन. मंजिरी ओढणीमधून कवडी झटकते, कवडी खाली पडते. मंजिरीला खूप आनंद होतो कवडीकडे बघून आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.